कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अंधारात जेवढं जमेल तेवढं जंगल पालथं घातलं, पण ती अस्थि कट्यार कुठेच सापडली नाही। याचा अर्थ अस्थि कट्यार विरोचकाकडे असेल। सगळाच गोंधळ झालाय। एक तर ती अस्थि कट्यार सापडत नाहीये, त्यातून मला तिकडे असताना पोलीस स्टेशन मधून फोन येत होते। कमिशनरचा सुद्धा फोन आला होता, मिस कॉल होता। कदाचित मागच्या वेळेला चिंचवडच्या साईडवरती काही गुंडांनी धुमाकूळ घातला होता, तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मी कमिशनरला फोन केला होता। तेच कारण असेल, मी फोन करून बघतो। नाही बाबा, पोलिसांचा फोन त्यासाठी नव्हता। मग विरोचक इथून निघून गेल्यानंतर तुम्ही दोघे वावशीला गेलात, तेव्हा मला पोलिसांचा फोन आला। त्यांनी मला सांगितलं की त्या बाईने नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। काय? हो। विरोचक काहीतरी खूप मोठे खेळ खेळतोय। ही सगळी नाटकं आहेत तिची। बाबा, पण खरंच उडी मारली होती तिने नदीत। तिथल्या लोकल लोकांनी वाचवलंय तिला, आणि तिची कंडिशन आम्ही स्वतः पाहिली हॉस्पिटलमध्ये। ती आता जे काही वागते, जे काही बोलते, त्यावरून तर सगळं खरं वाटू शकतं। ह्या सगळ्याच्या मुळाशी जायला हवं, आणि सगळ्यात आधी ती अस्थि कट्यार मिळवायला हवी। ती अस्थि कट्यार आपल्याकडे नसेल तर आपल्याला संधी मिळून सुद्धा आपण विरोचकाचा वध नाही करू शकणार। ही सगळी गुंतागुंत वाढतच चालली आहे। काय कर, आणि ह्या सगळ्यात मला एक संकेत आला होता। काय होतं संकेत? काल असेल असं संकेत? काय अर्थ आहे या संकेताचा? वरवर असं वाटतंय की जे काही घडतंय त्याच्याशी या संकेताचा काहीच संबंध नाहीये। पण तसं नसेल, काहीतरी संबंध असणार। सापडेल, काहीतरी मार्ग सापडेल आपल्याला यावर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।